हाय मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? या लवकरात लवकर श्री पाटलाई देवी मंदिरमध्ये आईचे पालखीचे दर्शन करायला, आईच्या मंदिरात दर्शन करायला। सुंदर सजवलं आहे मंदिर, भव्य सुंदर सजवलं आहे। केवढं मस्त फाउंटन वगैरे आहे मंदिराच्या बाहेर। मंदिराचा गेट एवढा सुंदर झुमर वगैरे लावले, तेवढं मस्त सजवलं आहे। तसंच तुम्ही आतमध्ये जाल, तुमचं मन एवढं प्रसन्न होईल। आणि तसं पण आईच्या मंदिरात येऊन सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। माझ्या बाबतीत तर आहे, तुम्ही पण या आणि अनुभव घ्या। आई खरोखर खूप साथ देते आणि सोबत उभी राहते नेहमी। आईच्या गेटवरती एवढा सुंदर आणि मस्त तोरण लावला होता, एवढं छान फुलांनी सजवलेलं होतं की बघून मन एकदम तृप्त झालं। आम्ही गेलो मंदिराच्या आतमध्ये दर्शन करायला आणि आम्ही दर गुरुवारी आईच्या मंदिरात जातो। आणि आज पार्थचा बड्डे होता म्हणून आम्ही जाणं तर बनतं आहे यार, जाणं तर बनतं आहे। आणि मग आम्ही गेलो आतमध्ये, गाभाऱ्यात एवढं सुंदर सजवलं होतं आईचं मंदिर। आणि आई एवढं छान दिसत होत्या की आईला बस बघतच राहावं असं वाटत होतं मला। आणि एवढी गर्दी होती ॲक्च्युली, काल हे व्हिडिओ मी काल शूट केलं होतं, तर खूप गर्दी। आणि आज तर भरपूरच गर्दी आहे। आणि आईला बघितलं तसं वाटलं, हा बापरे किती सुंदर दिसते आई, असं थोडंसं सुंदर मला पण बनवलं असतं तर। आणि आईबरोबर शीतलाई आणि खोकलाई पण एवढे छान दिसत होत्या। आईला एवढं मस्त सजवलं होतं, आईचा शृंगार एवढा मस्त होता। आम्ही दर्शन करून घेतलं, मग आम्ही बाकीचे लोक दर्शन करायला लाईनमध्ये होतो म्हणून आम्ही साईडमध्ये उभे राहून व्हिडिओ बनवला। खूप छान